फ्रेंड नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं सायली डेली ब्लॉग्स अँड व्हिडिओमध्ये. आणि आज मॉर्निंग असं छान छान वातावरण, खूप असं पाणी येईल असं आहे. पाणी तर येत नाही आहे, मी दाखवतो तुम्हाला. पाणी तर येत नाही आहे, पण मोसम खूप छान आहे. आणि अनोखी माणिक तयारी करते. अनु झाली बेटा तयारी? माणिकची पण आंघोळ झालेली आहे, अनोखी पण रेडी होत आहे. काही कामं बाकी आहेत अजून. आणि मॉर्निंगला सकाळी साहेब 8 वाजता गेले आहे रोजदार घेऊन शेतावर. आणि मी इकडे केलेला आहे. रात्री आम्ही भात खूप जास्तच मांडलेला होता खूप. आणि मी इकडे केलेला आहे फोडणीचा भात, जे की बघू शकता तुम्ही. कारण खूप उरलेला होता, म्हटलं चला याला फ्राय करून घेतलं म्हणजे सगळेजण खाऊन घेतात. इकडे पोरांच्या टिफिनची तयारी आणि भात पण रेडी झालेला आहे. तर अशी आहे गोष्ट. आणि साहेब शेतावर गेले. आता मी म्हटलं हा भात फोडणी घाल. मला काल सांगून गेले होते की भात फोडणी घालशील. आता फोन करून बोलायला लागेल की यार फोडणी घातलेला येत असेल तर या गाडीने आणि खाऊन घ्या म्हणून. अशी गोष्ट आहे. आणि आपली ब्लॉगची सुरुवात झालेली आहे अशी. तर चला पाहत राहा पूर्ण डेली ब्लॉग्स थोड्या वेळाने, कारण पोरूमध्ये शाळेत चालले, घाई आहे जरा. पाण्याची सुरुवात झाली. बेबी बाई कोट चालली? रोवाल चालली? अगं बाई मायाबाई ह्या बाय मटकल्या मस्त. मेन कपडं घालू मटकल्या ह्या बाया. चालल्या रोवाले. फवारणी मारायला गेले ना, आमच्या इथं पाणी आला. आता पाणी पण लागलेलं आहे. सुरुवात झाली आहे पाण्याची. गरज होतीच पाण्याची, कारण रोवणं वगैरे म्हणजे जे मागे पाणी पडला असा पुरेसा नाही पडला. आणि भरपूर लोकांच्या बांध्यांमध्ये पाणी नाही आहे. म्हणजे ट्रॅक्टर पण म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे भरपूर लोक सांगत आहे, पण जास्त ठिकाणी टाकत नाही आहे, कारण फसला होता त्या दिवशी ट्रॅक्टर. अशी गंमत सुरू आहे सध्या. आता पाणी लागलं आहे, पाहू होते का आहोत तिथं. पाणी का मोसम. फायनली मी झाली आहे व्हिडिओसाठी तयार, की म्हटलं यार जेवण वगैरे झाल्यानंतर मग मला रील शूट करायचा खूप त्रास येतो, म्हणून रेडी झालेली आहे. थोडं साडी वेअर केलेली आहे. मग साडीवरचे सध्या रील बनवायचा मूड होत आहे माझा. आणि साहेब यांना बोलली आहे मी की रील बनवला म्हणजे व्हिडिओ बनवू लागा आणि व्हिडिओ थोडंसं शूट करू लागा नवरा बायकोचं. तर का करते तर पाहू. आतापर्यंत घरी होते. आले तेव्हा पटकन जेवण करून शेतात नाही गेले, म्हणजे आरामशीर आहे आज घरी. तर आता मला बहाणा करण पण की तू म्हणजे आता व्हिडिओ करायचा वेळ आहे, मला वावरात जायचं आहे. तर दोनपैकी काय होते पाहू, करू लागते की नाही. किंवा असे म्हणून चल हे पटकन मला जायचं आहे असं. खेळा पहिले खेळून घ्या, आता गेम खेळून राहिले असं काम आहे. तर माझा असा विचार झाला होता का आपलं जे आहे रील शूट सध्या करून टाकू आपण. सुबाई जेवण करून झोपल्या बी. आणि जे आहे आपलं यूज करून मी पहिले आधी सिंगल बनवते, कारण अजून यायचं काही हेच नाही आहे. मी आता काल त्या दिवशी खूप म्हणजे त्या दिवशी रील शूट केल्या, त्या पण टाकायला झाल्या. आणि आज ज्या आहे काल नाही केल्या, त्या दिवशी केला आणि काल नाही केलं. त्या दिवशीच मी एडिटिंग करून टाकले. आणि असं होते की एखादी वेळेस आपण रील शूट केलेला आहे आणि प्रत्येक व्हिडिओचं घेऊन ठेवलेलं आहे, तर त्याचं एडिटिंग करायला मग कंटाळा आहे. ते हात दुखत आहे. तर चला मी आता थोडंसं शूट करते, मला भूक पण लागली आहे. वाजले 6 आणि आम्ही खात आहोत, नानू आणि मी, माणिक आणि मी, चाय बिस्किट. कारण आम्हा दोघांना भूक लागली होती, म्हणजे काहीतरी डोकंही दुखत होतं थोडं. मी खाते बिस्किट, मग एका वेळेस मला खूप पाहिजे. सध्या मी सोडलं होतं खाणं बिस्किट. एखाद्या दिवस चालते. आईकडे जेव्हा पण व्हिडिओ
काढत होती तेव्हा चहा, ब्रेड, बिस्किट हे सगळं खात होतो आम्ही. पण आता मी बिस्किट वगैरे खात नाही. पण आज भूक लागली, इच्छा झाली आणि आम्ही मायलेक खायला भिडलो. माझी छत्री कुठं नवीन वाली? दाखव तुम्हाला. दाखव. हा गाव शहाणपण. साहेब पोटजी आज आहे शुक्रवार. अरे बोलून घ्या, नमस्कार म्हणा आमच्या व्हिडिओत तुम्ही. नमस्कार नमस्कार, राम 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 राम, प्रणाम, सत श्री अकाल. हा एक मिनिट, हा पडदा ते दांडू लावून द्या. फक्त दंडू लावून द्या असं वरतून. नाही जाऊ बाजारात. नाही, पडदा लावूनच आहे त्याले. पडून गेला माझ्या हातान मग अशी, म्हणजे कालच. भक्कम तोडकी आहेत ना, बनवून तोडकी. तर मी नुसती भाजी नाही बनवत, पोरं तेच खात. माणिक पैजण जेवण खतम करून लावलं. नाही तर का कोण? ते तू आल्या शाळेतून आल्या कुठे गेला? घरीच होता. हा कमी बोल. पण आता तू मॅगी बनवत आहे तर मग त्याला दे ना. असं काऊन करते? पोरांचं झगडं. अनु नाटकं नको करू. फेकून देईल. असं नाही बोलायचं. अन्न फेकतो का आपण? बॅड मॅनर्स. त्या दिवशी मी ना तिले एक प्लेट दिली, तिने जेवलाही होता तरी, आणि मी नाही जेवलो तरी पण नाही देत. हा अद्रक वगैरे काहीच नाही घरी आणि खूप कमी आणला होता. चाल बाजारात, चाल तुम्ही हॉटेल चाल. जा. नाही जा खरंच जा. नाही चालत ठेव. गुपचूप चारून दे त्याला. जा ना. मग मॅगी नाही खायला भेटत. मॅगी एवढी इम्पॉर्टंट आहे? इतकुशी देणार आहे तुले. खाऊन ये, जा ठोसून ये जे पाहिजे ते. ते पाहिजे ते. जाणार रे. पण डोकं खाती बाबा हा पोट्टा. पण बाजारात थांबावं लागतं. हो जा. अहो का आणायचं हे? कांदे घेऊन ये जा 1 किलो. अरे आलू नाहीये, कुछ भी आलू लेके आना. चहाही थंड झाला. तर चला मंडळी, याच्यानंतर मी काही ब्लॉग शूट केलेला नाही आहे. साहेब गेले होते बाजारात, त्याच्यानंतर त्यांनी बाजार घेऊन आणला. मी चहा वगैरे घेतला आणि दोडके चिलायला बसली तर पूर्ण दोडके ॲक्च्युली म्हणजे पूर्ण जठर निघले, खराब निघले. आणि मग त्याच्यानंतर माझा मूडच खराब झाला. मग साहेबांनी जेव्हा बाजारातून दोडके आणले तर मी दोडक्याची भाजी वगैरे बनवली. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत जा. तुमचं ओपिनियन खूप जरुरी आहे. चला बाय बाय, टाटा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.